कोणत्याही देशाच्या विकासाचं इंजिन म्हणजे तिथली शहरं आणि या शहरांची लाईफलाईन असतात तिथल्या पायाभूत सुविधा. आज आपण एका अशाच भव्य प्रकल्पाबद्दल बोलणार आहोत जो फक्त एका शहराची वाहतूक नाही तर भारताच्या आर्थिक प्रगतीला एक नवी दिशा देणार आहे. आणि हाच प्रश्न आपल्याला या मोठ्या योजनेच्या मुळाशी घेऊन जातो. पुण्यातल्या या समस्येवर काय उत्तर शोधलं गेलं आहे आणि त्यामागची भव्य योजना नेमकी काय आहे हेच आपण आज समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पुण्याच्या वाहतूक कोंडीच्या समस्येपासून. त्यानंतर आपण पाहू यावरचा भव्य उपाय, त्याची रचना, आर्थिक महत्त्व आणि शेवटी यापुढील वाटचाल कशी असेल. पुण्याचा विकास तर झपाट्याने होतोय, पण प्रत्येक विकासाची एक किंमत असते आणि पुण्याला ती मोजावी लागते प्रचंड वाहतूक कोंडीच्या रूपात. हे आव्हान आता शहराच्या प्रगतीच्या आड येऊ लागलं आहे. पुणे नगर महामार्गावरचं हे चित्र बघा. इथे रोजचाच खेळ आहे वाहतूक कोंडीचा. ही कोंडी फक्त लोकांचा वेळ आणि इंधन वाया घालवत नाही, तर शहराच्या आर्थिक गतीलाही ब्रेक लावत आहे. तर या मोठ्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने एक खूप मोठं पाऊल उचललं आहे. ही केवळ एक गुंतवणूक नाही, तर पायाभूत सुविधांकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन आहे. आणि ही रक्कम आहे तब्बल 45,000 कोटी रुपये. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 45,000 कोटी. ही केवळ एक संख्या नाही, तर पुण्याचा चेहरामोहरा बदलण्याच्या दृढनिश्चयाचं हे प्रतीक आहे. आणि या प्रचंड निधीपैकी एक मोठा वाटा म्हणजे तब्बल 7,514 कोटी रुपये खास पुणे नगर महामार्गावरच्या या उन्नत मार्ग प्रकल्पासाठी बाजूला ठेवण्यात आला आहे. यावरूनच या प्रकल्पाचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. चला तर मग आता या योजनेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. एक असा प्रकल्प जो एक नवा विक्रम रचणार आहे. हा असणार आहे देशातला सर्वात लांब उड्डाणपूल. कल्पना करा, एक सलग 31 किलोमीटर लांबीचा 6 पदरी उड्डाण पूल जो खराडी जंक्शनपासून थेट रांजणगाव MIDCला जोडणार आहे. खरंच हे एक इंजिनिअरिंगचं अद्भुत उदाहरण ठरणार आहे. आणि याचा थेट फायदा काय? आकडेच बोलतात. आज जो पुणे शिरूर प्रवास 1.5 ते पावणे 2 तासांचा आहे, तो या उड्डाण पुलामुळे फक्त 45 मिनिटांवर येणार आहे. विचार करा, वेळेची केवढी मोठी बचत होणार आहे. पण थांबा, हा फक्त एक साधा उड्डाणपूल नाहीये. याच्या डिझाईन मागे एक खूप मोठा आणि आधुनिक विचार आहे, एक एकात्मिक वाहतूक प्रणालीचा. आता बहुपर्यायी वाहतूक प्रणाली म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर एकाच जागेवर वेगवेगळ्या प्रकारच्या वाहतुकीची सोय करणं. म्हणजे रस्ते, मेट्रो, सगळं काही एकाच कॉरिडॉरमध्ये. यामुळे जागेचा उत्तम वापर होतो आणि वाहतूक ही जास्त सुरळीत चालते. ह्या प्रकल्पात नेमका हेच केलं जातंय. याची रचना 3 स्तरांवर आहे. सगळ्यात खाली स्थानिक वाहतुकीसाठी रस्ता, त्याच्यावर शहराबाहेर जाणाऱ्या वेगवान वाहतुकीसाठी उड्डाण पूल आणि सगळ्यात वरच्या स्तरावर भविष्यातल्या मेट्रोसाठी एक खास मार्गिका राखून ठेवली आहे. बघा किती दूरदृष्टीने हे नियोजन केलंय. हे फक्त इंजिनिअरिंगचं कौशल्य नाहीये, तर यामागे एक मोठी आर्थिक रणनीती दडलेली आहे. मुख्य उद्देश आहे महत्त्वाच्या औद्योगिक केंद्रांना हाय स्पीड नेटवर्कने जोडणं. हा तक्ता बघा, यातून आपल्याला संपूर्ण योजना लक्षात येईल. हा उड्डाण पूल जो पहिला टप्पा आहे, तो खरं तर पुणे संभाजीनगर या मोठ्या आर्थिक कॉरिडॉरचा एक भाग आहे. पहिला टप्पा वाहतूक कोंडी कमी करेल आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शिरूरपासून थेट छत्रपती संभाजीनगरपर्यंत एक नवीन द्रुतगती मार्ग तयार केला जाईल. या सगळ्या मागे एकच मोठं ध्येय आहे, पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास फक्त 2 तासांवर आणणं. याचा परिणाम काय होईल? या 2 शहरांमधला व्यापार, उद्योग आणि एकूणच आर्थिक संबंध खूप जास्त मजबूत होतील. तर या प्रकल्पाची क्षमता तर प्रचंड आहे, पण आता आपण याच्या पुढच्या वाटचालीकडे आणि त्यातल्या काही आव्हानांकडे बघूया. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं हे विधान सरकारचा निश्चय दाखवतं. ते म्हणतायत की सुरू असलेले प्रकल्प तर पूर्ण करूच, पण पुण्यात 4 नवीन मोठे रस्ते प्रकल्पही सुरू करणार आहोत. म्हणजे विकासाचा हा वेग थांबणार नाहीये. म्हणजे पुणे नगर उड्डाण पूल हा एकटा प्रकल्प नाहीये. यासोबतच तळेगाव चाकण उन्नत मार्ग, चाकण शिखरापूर 6 पदरी महामार्ग आणि इतर अनेक प्रकल्पांवर काम सुरू आहे. हे सगळं मिळून पुण्याचं आणि आसपासच्या भागाचं चित्रच बदलून टाकणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, फक्त मोठे प्रकल्प उभे करून चालत नाहीत, त्यांची अंमलबजावणी तितकीच महत्त्वाची असते. बघा ना, पुण्यातील एका नवीन उड्डाण पुलावर योग्य दिशादर्शक फलकांच्या अभावामुळे होणारा गोंधळ हे एक उदाहरण आहे. यावरून आपल्याला कळतं की लहान सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणून शेवटी इतकंच म्हणता येईल की हा प्रकल्प फक्त एक रस्ता किंवा पूल नाहीये. ही एका संपूर्ण प्रदेशाच्या आर्थिक भविष्यासाठी केलेली एक मोठी गुंतवणूक आहे. एक अशी पायाभरणी जी येणाऱ्या काळात विकासाला नवी गती देईल.